ओम साईराम. सर्वात प्रथम मी शिर्डीचे आपले दैवत, आपले साधवांचे सद्गुरू, आपले श्री साईबाबांचे सर्वात प्रथम मी आभार मानेल. त्याचबरोबर मी माझ्या वॉर्ड क्रमांक 7 मधील सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनींचे, माझे युवा मतदारांचे मी आभार मानेल की त्यांनी मला प्रचंड बहुमताने विजयी केलं. हा विजय हा निश्चित तुमच्या भविष्याच्या नोकरीचा आहे, तुमच्या भविष्याच्या व्यवसायाचा आहे, तुमच्या भविष्याच्या प्रगतीचा आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगेन. आणि श्री साईबाबांना येणारे सर्व भक्तांची कशा पद्धतीनं आपण काळजी घेऊ शकतो आणि कशा पद्धतीनं त्यांना व्यवस्थित सुलभ असं दर्शन मिळून आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण न येता, कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी जी काय शहरात भोगवलेली आहे, शहरात ज्या पद्धतीनं जे काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सर्व दूर कशा होतील त्या संदर्भात मी 100% काम करेन. माझ्या प्रभाग 7 मध्ये माझ्या नशिबाने संपूर्ण मेन रोड आहे, मेन रोडचा मी नगरसेवक आहे. त्यामुळे मी याला आता भविष्यात एक नवीन आपण नामकरण देणार आहे. त्या संदर्भातही मी नगरपालिका सभागृहात हा विषय घेणार आहे. मेन रोडला कशा पद्धतीनं आपण नवीन त्याला डिझाईन करता येईल, फर्निचर नवीन करता येईल, कशा पद्धतीनं त्याला डेव्हलप करता येईल त्याच्यावर वर्कआउट करू. त्याचबरोबर हे जे बॅरिकेटिंग वगैरे जे काय लावलेले आहेत 9 फुटाचे, त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेणार आहे, जेणेकरून आमच्या व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे त्रास नको व्हायला. त्यानंतर आमचे जे ए झोनमध्ये इथं सर्व शहरातील सर्व या एरियातील हॉटेल्स आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात कर लागतो, त्या संदर्भातही आपण विषय घेणार आहोत. त्यानंतर MSCBचा विषय असेल, घरपट्टीचा विषय जसं मी आता सांगितलं, त्यानंतर MSCBचा असेल, असे अनेक विषय, ते सर्व विषय आपण मार्गी लावू. असे भरपूर गोष्टी त्या मला तुम्हाला शेअर करायच्या आहेत. थोड्या दिवसात आपण या सर्व गोष्टी होताना बघतातच आणि आपण आपला व्यवसाय व आपले साई भक्त कशा पद्धतीनं एक रूपाने राहतील आणि चांगली प्रगती करतील हेच माझा प्रयत्न राहणार आहे. मी पुन्हा एकदा माझे संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनींचे, माझ्या युवा मतदारांचे व मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांचा विशेष आभार मानतो की त्यांनी मला सातत्याने संपर्क साधला. नेहमी माननीय आशुतोष दादा काळे साहेब, कोपरगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्फत मला नेहमी त्यांनी पाठिंबा दिला व त्यांनी मला काय जी मदत लागेल ती सर्व पुरवायचा मला प्रयत्न केला. व अजितदादांचे मी पुन्हा एकदा, माननीय आशुतोष दादांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो व शिर्डी शहरातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मी आभार मानतो. धन्यवाद. शिर्डी नगर परिषदाचा निकाल लागला. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण जागेवरती आमचे मोठे बंधू अमितदादा शेळके पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. याबद्दल मी सर्व ज्ञात व अज्ञात आमच्या सर्व मतदारांचे खूप आभार मानतो. शिर्डीतल्या सर्व ज्येष्ठ राजकीय पुढाऱ्यांचे आभार मानतो. सर्वांनी एकजुटीने, एक दिलाने जे अमितदादाला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. शिर्डी नगर परिषदाचा निकाल लागला. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण जागेवरती आमचे मोठे बंधू अमितदादा शेळके पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. याबद्दल मी सर्व ज्ञात व अज्ञात आमच्या सर्व मतदारांचे खूप आभार मानतो. शिर्डीतल्या सर्व ज्येष्ठ राजकीय पुढाऱ्यांचे आभार मानतो. सर्वांनी एकजुटीने, एक दिलाने जे अमितदादाला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.